गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे गाईज, मस्तपैकी नाश्ता केला आहे. सो आता आज आपल्याला ॲडमिशनला जायचं आहे गाईज. एमएला ॲडमिशन घ्यायची आहे गाईज. सो चला आपण निघूया गाईज. तर आता इथं टिफिन पॅक करते आहे. सो गाईज पाऊस एवढा चालू आहे ना, सो मला रेनकोट काही करून घालावं लागेल गाईज. सो आता रेनकोट घालतो मी आणि जातो. HP देसाई तेव्हा कॉलेजला आलो आहे गाईज. का बरं की इथं माझे सर आहे, म्हणजे ओळखीचेच आहे, जिममधले सर आहे, रमेश सर. तर रमेश सरकडे गेलो, त्यांनी सांगितलं मला काय कसं आहे कॉलेजमुळे. त्या कॉलेजबद्दल पण सांगितलं कसं आहे काय आहे कॉलेजचं, की ॲडमिशन घ्यायची की नाही घ्यायची. म्हणून मला एमएला ॲडमिशन घ्यायची होती त्या कॉलेजमध्ये. मला की तुला एमएला ॲडमिशन घ्यायची आहे, ओपन युनिव्हर्सिटी आहे आणि ह्या कॉलेजमध्ये काय अवेलेबल नाही आहे एमएची. सो त्यांनी सांगितलं की ओपन युनिव्हर्सिटीमध्ये आहे. पण मी ह्या कॉलेजच्या येण्याच्या अगोदर मी वाडिया कॉलेजला गेलो होतो. वाडिया कॉलेजमध्ये एमएसाठी आहे अवेलेबल ॲडमिशन. तिथं 4,000 रुपये लागणार, पण इथं लागणार 9,000 रुपये. 9 कुठं आणि 4 कुठं एवढा डिफरंट आहे काही. 6,000चा डिफरंट आहे. त्याच्यासाठी त्यांना सांगितलं आहे की तू वाडियालाच कर म्हणून. पप्पांना पण फोन लावला, पप्पा पण बोलले की वाडिया कॉलेजमध्येच बघ म्हणून तू, ती चांगलं राहणार. त्यामुळे इथं पण आहे, पण इथं 9,000 रुपये फी आहे. तर कॉलेज पण चांगलं आहे. जस्ट ये शनिवार वाड्याच्या बॅक साईडला कॉलेज आहे, या साईडला. चला आता आपण वाडिया कॉलेजला जाऊ. ऑफिसकडे आलो आहे. ऑफिसला जाण्याच्या अगोदर काहीतरी खाऊन लंच ब्रेक तर घेणार नाही, पण मी आता मस्त हे खातो समोसा. ऑफिसला आलो आहे मी. तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळामध्ये लंच ब्रेकमध्ये. टीमसोबत येईन मी जेवण करायला. सो बाय बाय. सो गाईज लंच ब्रेक झाला आहे, जेवायला चाललो आहे. खूप भूक लागली आहे. चला जेवण. काही जेवण झालं आहे आणि इथं आम्ही गेम खेळत होतो. ये गेम का नाम क्या है भाई? गोल्फ. गोल्फ जाएगा? अटक गया वो. अरे अटक गया क्या? सर आले मागून. चल चल. वाह. अरे 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 आउटसाईड टाकलाय. झालं आहे जेवण. आता मी तुम्हाला ऑफिस झाल्यानंतर भेटतो. लॉग आउट झाल्यानंतर 6:30 वाजता. हाफ डे आहे, सो 4 तासच भरायचे. 1 तास तर झाला आहे. तुम्हाला नंतर भेटतो. लॉग आउट ऑफिस झालं आहे, 6:30 वाजले. हाफ डे होता, हाफ डेचे 4 तास भरवायचे होते. 4 तास पण झाले. आता चला आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिसला चलो. आता खूप भूक लागली आहे, सो आता भुर्जी खाते. बघा भूक लागली होती तर. प्रॅक्टिस झाली. आता घराकडे आलो आहे गाईज मी. चिकन राईस घेतला आहे. ताई बोलली की ताईला वेळ होत आहे, सो ताई बोलली की काहीतरी पार्सल घेऊन घे. पण आपल्या स्कूटी पंक्चर झाली आहे गाईज. काल थोडं चेक केलं होतं मी, हवा पण भरली होती, पण आता बघितलं तर हवा कमी झाली आहे. मग ती दादा बोलली की पंक्चर झाली असेल, चेक करावं लागेल. सो ते चेकच करत आहे गाईज. काय गाईज असं ॲडमिशनचं तर काही झालं नाही गाईज. हाफ डे घेतला तरी पण काय पण करून ॲडमिशन तर करावं लागेल गाईज. नाहीतर एक बारची डेट गेली तर ॲडमिशन नाही होणार, डायरेक्ट मग नेक्स्ट इयर होणार गाईज. तर रोहिणी तर येणार, ते राईस पण आणला आहे. ताईला इथून देऊन देणार, ती जाणार घरी, गाडी घेऊन जाणार गाईज. काय कळलं ना गाईज, काय करू. ब्लॉग पण बरोबर बनत नाही. तुम्ही आहेत तर काही टेन्शन नाही मला. प्रयत्न चालू आहे, चांगले ब्लॉग येणार म्हणून. आता एक पंक्चरचं करून घेऊ गाईस आपण काम. घरी आलो, राईस वगैरे खाल्ला. ताई पण आली, ताईनं पण खाल्ला. आता काही नाही गाईस, आराम करतो. काय ब्लॉग बरोबर बनत नाही, काही समजत नाही गाईस काय चालू आहे काय नाही आयुष्यात. ऑफिस, घर, तेच. गणपती बाप्पा येणार, सगळं परत करणार. वादकाची प्रॅक्टिस चालू आहे गाईस चांगल्या ह्याच्यात. सो मजा येते. सो आपण त्याच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रेम असंच राहू द्या. सो आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.